चला मंडळी, मस्त अशी नाचणीची मऊ आणि लुसलुशीत आणि प्लस टम्म फुगणारी भाकरी बनवूया. तर सगळ्यात आधी पाणी करून घ्यायचं आहे आणि पीठ चाळून घ्यायचं आहे नाचणीचं आणि त्यामध्ये ते पाणी टाकून पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याची छान भाकरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय, खूप जास्त पातळही लाटायचं नाही, खूप जास्त जाडही लाटायचं नाही आहे. नाचणीची भाकरी कधी पण पातळ असावी, ज्यामुळे खायला छान लागते. जाड भाकरी खायला इतकी मजा येत नाही. त्यानंतर छान तवा तापून घ्यायचा आहे, त्यावरती भाकरी टाकायची आहे आणि पीठ ज्या बाजू जास्त आहे म्हणजे खालची बाजू लाटलेली त्या बाजूला छान पाणी लावायचं आहे. पाणी सुकायच्या आधी भाकरी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला छान शेकून घ्यायची आहे आणि पुन्हा उलटल्यावर मस्त अशी टम्म फुगवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, छान अशी भाकरी फुगलेली आहे आणि तयार आहे आपली नाचणीची भाकरी. मस्तपैकी आमटी किंवा भाजीसोबत सर्व करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.